17 मे एडवर्ड जेनर, आधुनिक लसीकरणाचे जनक. नमस्कार, मी श्वेता आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष. एडवर्ड जेनर यांचा जन्म 17 मे 1749 रोजी इंग्लंडमध्ये झाला. ते एक प्रसिद्ध वैद्यकीय शास्त्रज्ञ आणि डॉक्टर होते. मानवतेच्या इतिहासात लसीकरणाची कल्पना सर्वप्रथम प्रत्यक्षात आणणाऱ्या व्यक्तींपैकी ते अग्रगण्य आहेत. त्यांनी कावपॉक्स या सौम्य रोगाचा उपयोग करून देवी म्हणजे स्मॉल पॉक्स या प्राणघातक रोगावर लस शोधून काढली. ही एक वैज्ञानिक क्रांती होती. त्या काळात स्मॉल पॉक्स हा रोग संपूर्ण युरोपात आणि जगभरात लाखो लोकांचे प्राण घेत होता. जेन्नर यांनी एक निरीक्षण केले की गायीचे दूध काढणाऱ्या महिलांना कावपॉक्स झाल्यानंतर त्यांना स्मॉल पॉक्स होत नव्हते. हे निरीक्षण त्यांच्यासाठी संशोधनाचा पाया ठरले. 1796 मध्ये एडवर्ड जेन्नर यांनी पहिल्यांदा एका 8 वर्षाच्या मुलावर कावपॉक्स असलेल्या व्यक्तींपासून प्राप्त स्राव इंजेक्शनद्वारे दिला. काही आठवड्यांनंतर त्याच मुलावर स्मॉल पॉक्स विषाणू दिले, पण तो आजारी पडला नाही. यामुळे त्यांनी सिद्ध केले की कावपॉक्स रोगाचे विषाणू माणसात स्मॉल पॉक्स पासून संरक्षण निर्माण करतात. हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला नक्की भेट द्या.